नारायणच किती आहे? तुम्ही एकटंच आहे? हो. आपलं कसं आहे आता तुम्ही नमस्कार. मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत. आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील येळेवाडी येथील श्री गाडगे महाराज प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुरेखा शिवाजीराव महानवर या 30 नोव्हेंबर 2023 रोजी सेवानिवृत्त झालेल्या आहेत. तर त्यांचा हा जीवनातील संघर्षमय प्रवास कसा झाला हा त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. मॅडम, तुमचे आई वडील काय करत होते? माझे आई वडील द्राक्ष बागेचे सुपरवायझर होते आणि आई गृहिणी होते. तुम्हाला भाऊ बहीण किती होत्या? मला 6 बहिणी. सुरेखा, मी, सुनंदा, शुभांगी, सुंदर, संगीता, सुलोचना, राजेंद्र, यशवंत आणि संजय असे 9 भाऊ आहोत आम्ही. एकत्र होते. एकत्र होतो. तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? माझं शिक्षण लग्नाच्या तिथं म्हणजे 10वी पास झालेली होती मी. प्राथमिक कुठे झालं शिक्षण? प्राथमिक जिल्हा परिषद शाळा लासुर्णे आणि 5वी ते 10वी नीलकंठेश्वर विद्यालय लासुर्णे येथे झाले. मग 10वी पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढं काय झालं? पुढं माझं 1984ला लग्न झालं. येळेवाडी तालुका मान जिल्हा सातारा श्री शिवाजीराव महानवर यांच्याशी 1984 साली माझा विवाह झाला. लग्न झालं. लग्न झालं. मग इकडे जे आला तुम्ही येळेवाडीला, त्यावेळेला तिथलं कुटुंब किती लोकांचं होतं? सरांचं कुटुंब तसं तिथं मोठंच होतं. म्हणजे सरांना 4 भाऊ, 1 बहीण, आई आणि वडील असं सरांचा मोठा परिवार होता. मी 2 नंबरचे आहे. माझ्या अगोदर सोपानराव हे सरांचे मोठे भाऊ, पुतळाबाई माझ्या मोठ्या जाऊबाई, 2 नंबरला मी आणि 3 नंबरला सरांचे भाऊ ताईराम, त्यांची मंडळी पारूबाई आणि 4 नंबरला अशोकराव आणि त्यांची मंडळी शोभा आणि त्यांची बहीण चंद्रभागा. हे असं सर्वांचं एकत्र कुटुंब होतं आमचं. म्हणजे जे तुमच्या आई वडिलांना कडे जे मोठं कुटुंब होतं, तसंच तसंच सासरी पण मोठं कुटुंब होतं. सासरे पण मोठं कुटुंब होतं. मग तुम्ही 10वी पर्यंत शिक्षण घेतलं, मग त्या शिक्षणाचा तुम्हाला काही उपयोग झाला का? हा, मला उपयोग झाला की, कारण लग्न झाल्यानंतर एका वर्षानंच मान तालुक्यामध्ये एकात्मिक बाल विकास प्रकल्प हा नव्यानं सुरू झाला होता, म्हणजे अंगणवाड्या. तर त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं आणि 12/12/84 ही माझी अंगणवाडी सेविकेची ऑर्डर आहे माझी. म्हणजे तुमची नेमणूक झाली आणि अंगणवाडी सेविका म्हणून म्हणून तुम्ही मी येळेवाडीतच रुजू झाले. म्हणजे सासरमध्येच तुमच्या काय या सेवेला शुभारंभ झाला? शुभारंभ झाला. किती वर्ष तुम्ही अंगणवाडी सेविका म्हणून नोकरी 12 केली? वर्ष मी अंगणवाडी सेविका म्हणून काम केलं. त्यानंतर काय केलं पुढं? त्यानंतर मी 82ला 10वी झाल्यानंतर 92ला मला डी एड झालं माझं पूर्ण. अंगणवाडी मार्फतच माझं डी एड झालं आणि नंतर मला तिथंही माझं प्रमोशन आलं होतं मुख्य सेविका म्हणून. पण सर म्हटले की नाही आहे, इकडं नाही आपल्याला नोकरी करायची, आपल्याला संस्था काढायची. तशी मी इंटरव्ह्यू दिली होती झेडपीकडं, परंतु तिथं माझा इंटरव्ह्यूला जाताना अपघात झाला आणि तेव्हापासूनच सरांनी विचार केला की नाही जायचं आपल्याला, आपण संस्थेची स्थापना करूया. आता एक सांगा, तुम्ही जे मगाशी म्हणला की मुलाखतीला जाताना अपघात झाला, पण तुम्ही कुठली मुलाखत देणार होता? म्हणजे अंगणवाडी जिल्हा सेविकी, परिषद प्राथमिक शाळेसाठी जिल्हा परिषद शिक्षक म्हणून देणार होते. म्हणजे डीएड झाल्यानंतर तुम्हाला मुलाखतीला जाताना अपघात झाला, म्हणजे तुम्हाला शिक्षक होण्यासाठी. मग तो अपघात झाल्यानंतर तुम्ही ती मुलाखत दिली का, किंवा पुढे काही झालं नक्की? मी दिली की मुलाखत दिलेली होती, पण माझं असं मला उठता बसता पण येत नव्हतं, माझी मनस्थिती नव्हती, त्यामुळं माझं सिलेक्शन त्यावेळेला नाही झालं. तसं नाही झालं का? मला बसता उठता येत नव्हतं, कारण भयंकर लागलेलं होतं मला. बरं, मगाशी तुम्ही म्हटला की सर
स्वतःची शिक्षण संस्था काढणार होता. मग त्या संस्थेत पुन्हा डी.एड पूर्ण केल्यानंतर नोकरी मिळाली का तुम्हाला? हा, अगोदर संस्थेत सरांनी ट्राय केला, पण संस्थेमध्ये नाही झाला तसा. म्हणून मग सर म्हणले आपण संस्थेची स्थापना करूया का. आणि मग तर मी सरांना म्हणलं की कसं शक्य आहे, होणार आहे का, हे नाही जमणार आपल्याला, कसं गाव खेडेगाव आहे, कुठं काढायचं, काय करायचं, सगळं असं विचार केला आम्ही दोघांनी. तर सर म्हटले नाही. त्यावेळेला आहे अधिकाऱ्यांनी, समाज कल्याण अधिकाऱ्यांनी सांगितलं की सर तुम्हाला खरंच संस्था. आणि सर्वांच्या सहकार्यातून येळेवाडी इथे आम्ही श्री संत गाडगे महाराज प्राथमिक आश्रम शाळा येळेवाडी या संस्थेची स्थापना केली. आणि तिथं मी सुरुवातीला मुख्याध्यापक म्हणूनच 10/10/96 रोजी माझी नियुक्ती करण्यात आणि तुम्ही शिक्षक म्हणून, मुख्याध्यापक म्हणून कामास सुरुवात केली. हां. मगाशी तुम्ही सांगितलं की सर नवीन शिक्षण संस्था काढणार होते. मग ती शिक्षण संस्था तुम्ही काढली का? पुढं काय झालं? हो, काढली. गाडगे महाराजांचीच काढली, कारण सर गाडगे महाराज संस्थेतच कार्यरत होते शिक्षक म्हणून सर म्हणले त्याच संस्थेची काढायची. म्हणून गाडगे महाराज प्राथमिक आश्रमशाळा येळेवाडी या संस्थेची शाखा 10/10/96 येळेवाडी येथे सुरू केली. आणि त्या शाळेच्या तुम्ही मुख्याध्यापिका हां, म्हणून जबाबदारी तुमच्याकडे आली. त्या शाळेची 3 वर्षे मुख्याध्यापिका म्हणून जबाबदारी माझ्याकडे आली. आणि या संस्थेच्या मग अन्य शाखा किंवा ही संस्था कशी आहे, म्हणजे महाराष्ट्रभर आहे का, कशी आहे? हां, ही संस्था पूर्ण महाराष्ट्रभर आहे आणि शाखा खूप मोठी असल्यामुळं सिनियरिटीनं मला म्हणजे सर म्हणलं की आपल्यात जो सिनियरिटीनं संस्थेतले मुख्याध्यापक येतील ते मुख्याध्यापक नंतर बिसेसर म्हणून इथं गाडगे महाराज संस्थेतले बिसेसर म्हणून इथं ते मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले आणि मी उपशिक्षक म्हणून पुन्हा याच शाखेत जॉईन झाली शाळेमध्ये. म्हणजे शाळेमध्ये. तुमचा प्रवास असा झाला की पहिल्यांदा तुम्ही मुख्याध्यापक झाला, नंतर शिक्षक, आणि नंतर पुन्हा मुख्याध्यापक म्हणून तुमचा हा प्रवास झालेला आहे. आत्ताच तुम्ही सांगितलं की मुख्याध्यापक, शिक्षक, मुख्याध्यापक हा तुमचा शैक्षणिक प्रवास सुरू झाला. पण हा शैक्षणिक प्रवास करत असताना तुमच्या एक शैक्षणिक कार्याबद्दल वेगवेगळ्या अलीकडे संस्था किंवा शासन पुरस्कार देत आहे. आपणाला काय त्यातला पुरस्कार मिळालेला आहे का एखादा? हो, कोणत्या प्रकारचा आहे तो? सामाजिक न्याय विभागाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. स्वराज्य शिक्षक संघाचा पण आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. आणि अहिल्याबाई होळकर या संस्थेचा आदर्श मुख्याध्यापक म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. आता तुम्ही पुरस्काराचं सांगितलेलं आहे, पण तुम्ही डी.एड करत असताना किंवा अंगणवाडी सेवक नोकरी करत असताना, हा प्रवास करत असताना तुमच्या एखाद्या जीवनात आठवणीत राहील असा एखादा क्षण आहे का? तो सुखद असेल किंवा दुःखद असेल, असा कुठला क्षण आहे का तुमच्या जीवनातला? तसं हे सर्व घडत असताना माझ्या जीवनामध्ये भयंकर संघर्ष झालेला आहे. माझं उर्वरित शैक्षणिक आयुष्य सुरू होताना मला डी.एडला ज्या वेळेला ॲडमिशन मिळालं, मी सुरुवातीला एस.सीचीच होती. आणि माझं ज्या वेळेला माझी मोठी मुलगी जन्माला आली त्या दिवशी 4थ्या दिवशीच मला डी.एडची ऑर्डर आली आणि मला 13 दिवसातच हजर व्हायचं होतं सातारमध्ये ट्रेनिंगसाठी. तर मला ते बाळ धरतासुद्धा येत नव्हतं आणि 13 दिवसाचं मूल घेऊन जाणं एवढं शक्य नव्हतं. पण तरीसुद्धा मला इथून बाहेर पडायचं होतं की खूप मोठ्या शहरातून येऊन ह्या खेडेगावातून मला जरा स्वतःमध्ये काहीतरी शिक्षण घेऊन बदल करायचा होता किंवा बाहेर जाऊन आपण काहीतरी करावं ही इच्छा होती. आणि म्हणून मग ध्येयानं मी त्या दिवशी गेले. मला सगळ्यांचा विरोध होता. माझी आई म्हणत होती जाऊ नको, इकडची लोक सासरचे नाहीत काय बोलले, पण आई म्हणत होती की तुला धरता येत नाही, तर एवढ्याने तुला वाजून बसता येत नाही, तुला म्हणजे कुठलंच काय बाळ धरता येत नाही, तू कशी काय जाणार. तरीसुद्धा माझ्या नंदुबाई होत्या. नंदुबाईंना विचारलं तुम्ही बाळ सांभाळायला येता का, तर त्या म्हणल्या हो सांभाळते मी. तर मी नंतर 1 मेला जॉईनिंग व्हायचं होतं, तर मी 1 मेलाच जॉईन झाले. तिथं रूम घेतली आणि माझी 13 दिवसाची मुलगी माझ्या नंदुबाईंनी
दिवसभर फक्त 1 ग्लास साखरेचं पाणी पाजायच्या आणि तिला सांभाळायच्या, कारण 11 ते 5 सुट्टीच नव्हते. कॉलेज आणि घराचं अंतर, रूमचं अंतर लांब होतं. आणि तो प्रसंग माझ्यासाठी एक आई म्हणून इतका माझ्या जीवनामध्ये खरतड होता. आणि तो प्रसंग आणि तुमचा तो प्रसंग माझ्या आयुष्यात मी आहे तोपर्यंत विसरू शकत नाही. म्हणजे हा जीवनातील एक पण तरी सुद्धा मी ह्याच्यातून मात करून माझं डीएड मी पूर्ण केलं. पूर्ण केला की तुम्ही आता डीएडच्या शैक्षणिक प्रवासातील एक तुम्ही आठवण सांगितली, पण सासरची एखादी काही आठवण आहे का तशी? हो, सासरचे आहे की माझ्या सासूबाई तशा खूप कडक होत्या, परंतु मला शिक्षणाच्या बाबतीत त्यांनी चांगली साथ दिली आणि त्यांनी मला प्रोत्साहन देऊ शकल्या, की मोठं कुटुंब असलं तरी मला ते अभ्यास करायला वेळ देत होत्या. आणि म्हणायच्या, जाऊ दे, तुला कुणी काही म्हटलं तरी राग धरू नको, तुझं ध्येय तुला आहे ना, ते तुझं तू आपलं सार्थक करून घे आणि अभ्यास कर, कुणाकडेही लक्ष देऊ नको. त्यांनी मला भरपूर साथ दिली. अशिक्षित असून सुद्धा त्यावेळेला त्या खूप आजारी होत्या, पण तरी त्यांनी मला भरपूर प्रोत्साहन दिलं आणि साथ दिली. अगदी सरांनी मला सोडून द्यायला सांगितलं होतं, पण सासूबाई म्हणल्या त्याचं ऐकू नको, मग कर आपलं, तू शिक्षण तुझं पूर्ण कर. मग त्यांनी मला मोलाची साथ दिली. तशी म्हणजे सासूबाईंच्या प्रेरणेनंच तसं, म्हणजे मी त्यांच्या प्रेरणेनंच- साथीने साथीनेच आज तुमच्या जीवनात बदल झाला. हो, खरोखरच एक वेगळी सासू तुम्हाला या निमित्तानं अनुभवायला मिळाली हो. आणि तीच तुमच्या आयुष्यातील एक सासरची आठवण कायम राहिली. आताच तुम्ही आठवणी सांगितल्या, डीएडची असेल, माहेर सासरची असेल, पण काही जीवनात असे काही कटू प्रसंग आलेत काय की तुम्ही त्यांना अक्षय संयमी भूमिकेतून जिद्दीने सामोरं गेला? हो, तसे अपघात म्हणजे माझ्या जीवनामध्ये भरपूर तसं म्हणजे हे आलं. कारण कसं, सुरुवातीला जाताना वाईटातूनच चांगलं घडलेलं आहे असं म्हणावं लागेल. इंटरव्ह्यूला जाताना माझा अपघात झाला, त्याच्यामुळे शाळा झाली. शाळा झाल्यानंतर हे संस्थेचं काम करत असताना आमच्या सरांचे पण मोठे 2 अपघात झाले होते. त्यावेळेला सुद्धा मला म्हणजे असं भरपूर हे झालं होतं, परंतु त्याच्यातून आम्ही सर्व कुटुंब सावरलो. आमच्या सर्व घरच्यांची साथ असल्यामुळे पुन्हा एकदा आम्ही उभं राहून पुन्हा संस्था जोमाने म्हणजे कार्यरतमध्येच राहत होतो. जरी किती संकट आली तरी त्याला धैर्यानं सर्वांनी तोंड दिलेलं आहे. हे बघा, आता एक सांगा की सर पण श्री गाडगे महाराज शिक्षण संस्थेत काम करत होते, तुम्ही त्याच संस्थेत शिक्षक म्हणून काम करत आहात. तर शैक्षणिक काम करत असताना तुम्ही वेगळं असं काही संस्थेसाठी योगदान दिलेलं आहे का, किंवा काही वेगळं काम केलेलं आहे का? हो, आहे ना. 2000ला बिजवडी या ठिकाणी केंद्रीय एसटी शाळेची स्थापना केली आणि नंतर येळेवाडी या शाखेतच मुलांचे बालगृह, मुलींचे बालगृह आणि बालसदन हे 3 युनिट परत आणखीन काढली. निराधार मुलांच्यासाठी सोय उपलब्ध करून दिली. एकंदरीत 150 मुलं त्या युनिटमध्ये शिक्षण घेत होती आणि येळेवाडीचे 120 आणि बिजवडीचे 220 असे एकंदरीत एवढी मुलं ह्या संकुलनामध्ये घडत आहेत आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल करत आहेत. आता तुम्ही हे जे सांगितलं, वेगवेगळी युनिट काढलेली आहे संस्थेची, तर ही काम करत असताना, हे काम करत असताना तुम्हाला प्रेरणा किंवा मार्गदर्शन कुणाचं मिळालं? नाही, सुरुवातीला मानेबाबांचं सरांना भरपूर सहकार्य झालं. त्याचबरोबर खांडवे अण्णा, वाघबाबा, राजाराम बापू पाटील विदर्भातले आहे ते, बापूसाहेब देशमुख, ह्या लोकांचं भरपूर सहकार्य झालं आम्हाला. सरांना प्रेरणा यांच्याकडून मिळाली आणि ते म्हणायचे की सर, तुम्ही गाडगेबाबांच्या नावाचा प्रसार करताय, चांगलं काम करताय, करा, संस्थेचं भविष्य, संस्थेचं नाव उज्ज्वल करताय. तर त्यांनी आम्हाला प्रोत्साहनाचं चांगली थाप सरांच्या पाठीवर मारली आणि सर त्या ध्येयानं झपाटून संस्थेचं कामच करत होते आणि मी संस्थेचा कारभार तेव्हापासून अविरतपणे मी सांभाळत होते आणि सर सतत बाहेर असायचे. हे गाडगेबाबांचं नाव त्यांनी एक ध्यासच घेतला होता की गाडगे महाराज संस्था जास्तीत जास्त युनिट काढून नाव गाडगेबाबांचं प्रसारित करायचं. ह्या ध्येयानं सरांनी एवढं उभं करू शकलं. आता एक तुमची शिक्षण संस्था आहे, म्हणजे श्री गाडगे महाराज शिक्षण संस्था महाराष्ट्रभर आहे. तर ह्या संस्थेला आपल्या वेगवेगळ्या लोकांनी किंवा संस्थांनी किंवा शासनानं काही पुरस्कार देऊन गौरव केलेला आहे का? हो, संस्थेला पण आदर्श संस्था म्हणून 3 पुरस्कार मिळालेले आहेत. शाखेला सुद्धा. शाखेला सुद्धा? कधी एवढ्या खेडेगावात असताना
ज्या ज्या लोकांनी इथं येऊन गेले आणि एवढं संकुलन सुंदर आहे आणि त्यांना वाटायचं की आपण निदान काही या संस्थेसाठी एवढं चांगलं करतायत. आम्ही प्रसार माध्यमापासून बाजूला पहिल्यापासूनच होतो आणि आमचं गावही तसं एकदम डोंगराळ भागात असल्यामुळे इथं प्रसिद्धीला माध्यम त्या काळी काहीच नव्हतं. पण ज्यांनी ज्यांनी आमच्या शाखेला भेट दिली त्यांनी स्वतःहून आमचं नाव पुरस्काराला प्राप्त करून दिलं आणि हे शाखेला पण 3 पुरस्कार संस्थेला मिळालेले आहेत, सरांना काही मिळालेले आहेत आणि मला वैयक्तिक 3-4 पुरस्कार मिळालेले आहेत. म्हणजे तुमच्या कार्याची दखल दखल सर्व पातळीवर सर्वांनी घेतलेली आहे. हो. आता तुम्ही जीवन प्रवास सगळा सांगितलेला आहे, पण एक प्रश्न पडतोय की सासर आणि माहेर यात काय वेगळं पण काय दिसलं तुम्हाला? माहेर माझं तसं पाहिलं तर शहराला लागत होतं, म्हणजे शहरातच आहे. आणि सासर पाहिलं तर पूर्ण विरोधाभास आहे. एकदम शहरातून मी खेडेगावात आले, दळणवळणापासून वंचित. माझं लग्न झालं त्यावेळेला नाही लाईट नव्हती, रस्त्याची सोय नव्हती आणि खूप म्हणजे एकदम पूर्ण दुर्गम भागामध्येच आले होते. त्यामुळं एक तर खूप मोठी दरी असल्यामुळं एक तर दुःख होतं की इथं काय करायचं आणि पुढं ध्येयच नव्हतं. शिक्षण कमी असल्यामुळं पुढं काय करायचं इथं अंधार होता. परंतु पुढचं म्हणजे काहीच नव्हतं. पण एकात्मिक बालविकास सेवेनं मला खरं तर माझ्या जीवनाची सुरुवात ही अतिशय चांगल्या पद्धतीने केली आणि पुढं हे सगळं एक पूर्वपुण्याई सासू सासऱ्यांची म्हणा, आईवडिलांची म्हणा किंवा आमच्या दोघांची म्हणा, ह्याच्यातून हे सर्व घडत गेलं आणि ते काम जे आम्हाला तसं पाहिलं तर मी गाडगेबाबांना आम्ही दोघं खूप मानतो आणि त्यांनीच एक आमच्याकडून हे कार्य त्या एक कुठंतरी त्या शक्तीनं आमच्याकडून करून घेतलं आणि आज माझ्या हातून हे 27 वर्ष झालं कार्य होतंय. या अविरतपणे कोणतीही घटना न घडता एकदम संस्थेचा उत्तर विकासच करून घेतला गाडगेबाबांनी आणि त्या शक्तीनं हे आमच्याकडून करून घेतलं आणि एक आदर्शवत संस्था. ह्या खेडेगावामध्ये संस्था उभीच राहू शकत नाही, म्हणजे परंतु सासर माहेर हां हा फरक करत असताना दोन्हींचे संस्कार, हं. दोन्हीकडची प्रेरणा तुमचे पाठीशी आली आणि एक शिक्षक म्हणून काम करत असताना तुम्हाला जे बळ मिळालं ते गाडगेबाबांच्या विचाराचं मिळालं आणि यातूनच संस्थेला म्हणा, तुम्हाला म्हणा, वेगळे पुरस्कार मिळाला आणि चांगलं काम करण्याला एक ताकद मिळाली तुम्हाला या माध्यमातून. हां हाच तुमच्या दोन्हीतला फरक म्हणण्यापेक्षा दोन्हीकडचे जे मिळाले आईवडिलांच्याकडून आणि सासऱ्याकडून जे काही मिळालं हेच तुमचं एक ताकद बळ मिळत गेलं. हाच तो एक विषय एक तुम्हाला प्रेरणा देणारा ठरला इथला या माळरानावरचा. आता तुम्ही सेवानिवृत्त झालेला आहात, तर पुढं काय सेवानिवृत्तीनंतर काय पुढं काय काय करायचं ठरवलेलं आहे तुम्ही? आता संस्थेमध्ये नोकर म्हणून इतक्या दिवस काम केलं, परंतु इथून पुढचं जे उर्वरित आयुष्य आहे ते संस्था चालक म्हणून संस्थेसाठीच योगदान देणार आहे आणि जास्तीत जास्त गाडगे महाराज संस्थेचं हे सामाजिक कार्य जास्त आहे आणि जास्तीत जास्त या संस्थेतून आदर्श विद्यार्थी कसे घडतील, त्यांना नाविन्यपूर्ण उपक्रम बाबा काय नवीन नवीन सुविधा निर्माण करून देणं आणि शाखेचा उत्तरोत्तर विकास करणे हे काम इथून पुढे कार्यरत ठेवणार आहे आणि गाडगेबाबांचं जास्तीत जास्त नावलौकिक वाढवणे संस्थेचा हेच कार्य इथून पुढं उर्वरित चालू ठेवणार. चालू ठेवा. ह्यो पण तिचाच आहे. आत्ताच तुम्ही सौ सुरेखा महानवर अर्थात मॅडमचा प्रवास बघितला तुम्ही. खरं तर हा सर्व संघर्षमय प्रवास त्यांचा झालेला आहे. DEDमधला असेल, अपघाताचे काय प्रसंग असतील, हे सर्व त्यांनी खरं तर हसत खेळत पार केले. पण 10वी शिक्षण घेतलेलं, अंगणवाडी सेविका, परत DED, प्राथमिक शिक्षक आणि परत मुख्याध्यापक हा खरोखर त्यांचा जो प्रवास आहे शेवटी संस्थाच्या आणि
संस्थाचालक हा ह्यांच्या जीवनातील खरोखरच सर्वांना प्रेरणादायक प्रवास आपल्याला बघायला मिळालेला आहे. खरं तर मान तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो आणि त्यातील येळेवाडी हे गाव पांगरी शेजारचं दुर्गम भागातलं आहे. खरं तर माळरानावरचं हे गाव आहे. येळेवाडी गाव म्हटलं की माळरान आपल्याला सभोवती दिसतं. पण या येळेवाडीच्या माळरानावर जे शैक्षणिक संस्था वेगळ्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या आहेत, वेगळी युनिट आहे त्यांची. तर या येळेवाडीच्या माळरानावर ज्ञानदानाचं पवित्र कार्य खरं तर महानवर परिवारानं अर्थात सुरेखा महानवर आणि त्यांचे पती शिवाजीराव महानवर बापू यांनी केलेलं आहे. खरं तर कदाचित येळेवाडी म्हटलं की बापूंचं आणि सुरेखा महानवर मॅडम यांचं प्रथम नाव येतं आणि महाराष्ट्राच्या जी शिक्षण संस्था आहे, या शैक्षणिक संस्थेला जी एक चांगलं काम करायची संधी या दोघांनी पती पत्नींनी केलेलं आहे. तर खरं तर येळेवाडी कायमस्वरूपी नाव लक्षात राहणार आहे ते या शैक्षणिक कार्यामुळं. आणि हे शैक्षणिक कार्य करत असताना त्यांनी जी गाडगे महाराजांचे विचार कायम आचरणात आणलेले आहेत. आणि मग यशवंत बाबा माने महाराज असतील, अशा अनेक व्यक्तींनी त्यांच्या या जीवन प्रवासाला एक साथ दिली आणि या साथीच्या प्रवासात आज अंगणवाडी सेविका ते संस्थाचालक, बापू पण शिक्षक ते संस्थाचालक असा हा त्यांचा प्रवास झालेला आहे. तर या दोघांनाही मानदेश भूषण यूट्यूब चॅनलतर्फे मनापासून शुभेच्छा.